नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब फॅमिलीतील सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मैत्रिणींनो, आज मी इथे औषधी गुणधर्मयुक्त अशी ही भाजी बनवलेली आहे आणि ही भाजी कशी बनवली आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। भाजी कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर मैत्रिणींनो, गॅसवरती मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घातले। तेल गरम झाले की त्यामध्ये लगेच चमचाभर मोहरी आणि चमचाभर जिरं घालून घेते आणि जिरं मोहरी व्यवस्थित तडतडलं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आहे। तर बघा इथे मी बारीक चिरलेला लसूण घालून घेते। एक 3-4 पाकळ्या लसूण बारीक कट करून घेतलेला आहे मी आणि तेलामध्ये घालून घेतलेला आहे। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा मी इथे घालून घेते आणि कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, मी नेहमी सांगत असते की कांदा परतताना थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं। मीठ घातल्याने कांद्यातलं मॉइश्चर लगेच कमी होतं आणि कांदा लवकर परतला जातो। यासाठी केव्हाही कुठल्याही भाजीमध्ये कांदा वापरायचा असेल किंवा कशामध्येही कुठल्याही पदार्थात तुम्हाला कांदा घालायचा असेल तर चिमूटभर मीठ जरूर घाला, हे महत्त्वाचं आहे, म्हणजे कांदा लवकर परतला जातोय मिठाने। तर बघा इथे आता कांदा आपला परतून झालाय। कांदा परतल्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची आणि थोडंसं लसूण घालून बारीक वाटण करून घेतलेलं आहे आणि हे वाटण मी तेलामध्ये घालून घेतले कांद्यासोबत। आता हे हिरव्या मिरचीचं वाटणही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। एक 2-3 मिनिट व्यवस्थित वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे इथं आणि मीडियम फ्लेमवरतीच परतायचं आहे। तर आता आपलं बघा इथे हे कांदा आणि मिरची परतून झालेली आहे। त्यानंतर यामध्ये मी भाजी घालून घेते। तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे ही भाजी कशाची आहे म्हणून। अगदी औषधी गुणधर्मयुक्त ही भाजी आहे। आपण ही नेहमीच खायला पाहिजे ही भाजी, म्हणजे त्वचा रोग असेल, पित्त असेल किंवा कावीळ आणि यकृताचे काही विकार असतील तर ह्यामध्ये भरपूर अशी उपयुक्त ही भाजी आहे। तर ही भाजी मी ते स्वच्छ धुवून आणि हातानेच कट करून घेतलेली बरं का। ह्याला सुरीने कट करायचं नाही, सुरीने जर कट केली तर थोडासा कडसरपणा येतो, म्हणजे कडसर असते ना, थोडीशी कडवट असते ही भाजी, त्यामुळे हातानेच कुस करून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची। तर ही भाजी बनवायची ना 2-3 प्रकारे, म्हणजे ही तुम्ही घोटून पण करू शकता किंवा तुम्ही सुक्की करू शकता। तर इथे मी सुक्कीच बनवत आहे आणि वेगळ्या पद्धतीने बनवते। याआधी सुद्धा मी एक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर ती मी अशी गरम पाण्यात उकळून घेऊन बनवलेली होती आणि ही डायरेक्ट बनवलेली आहे। तर ही भाजी बघा आता मिक्स करून झालेली आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आहे ना बघा मध्ये असा थोडासा खड्डा बनवायचा आहे आणि यामध्ये मी आता मुगाची डाळ घालून घेते। तर ही मुगाची डाळ मी आहे ना कमीत कमी 1 तासभर भिजवून घेतलेली आहे मैत्रिणींनो। स्वच्छ धुवून 2-3 वेळा भिजत ठेवलेली होती 1 तासभर आणि आता ही डाळ मी ह्यामध्ये घालून घेते। तर बघा डाळ घालून जर ही भाजी केली ना अगदी अप्रतिम लागते, नक्की ट्राय करा। आणि ही भाजी आहे ना आपल्याला ही शेतात रानातच मिळते आणि खूप छान अशी ही रानभाजी आहे। आणि बघा असं थोडंसं ते आता आपल्याला ती डाळ अशी मध्ये झाकून ठेवायची आणि ह्या भाजीला पाणी सुटतं बरं का लगेच, त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं, अगदी अर्धासा कप यामध्ये पाणी घालायचं डाळ शिजण्यासाठी। तर आता इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी वरतून चवीनुसार मीठ घालते। तर कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ हे बेतानेच घालायचं आहे। तर आता मीठ पण घालून झालंय, थोडंसं मिक्स करून घेऊ आपण आणि मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवायची आहे। तर बघा आता मी इथे झाकण ठेवून घेते, पण मैत्रिणींना मधून एक 4-5 मिनिट झाले की आपल्याला ही भाजी उघडून हलवून घ्यायची आहे, खाली लागण्याची शक्यता असते म्हणून। तर बघा 5 मिनिटांनी ही भाजी अशी हलवून घ्यायची, आपल्याला डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजीमध्ये आणि डाळ मिक्स करून झाली की पुन्हा आपल्याला झाकण ठेवून अजून 2-3 मिनिट शिजवून घ्यायची आहे। बघा खूप सुंदर होते ही भाजी, खूप टेस्टी होते, नक्की ट्राय करा। बघा मी पुन्हा झाकण ठेवून घेतलेले आहे, मधून अशी आपल्याला हलवून घ्यायची आणि मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे। तर बघा अशा पद्धतीने एकदम सुक्की भाजी इथे तयार झालेली आहे। तर बघा थोडीशी जवळून दाखवते मी तुम्हाला ही भाजी। तर मैत्रिणींनो, ही भाजी आहे पाथरीची भाजी।
तर भरपूर औषधी गुणधर्मयुक्त ही भाजी. मी याआधीसुद्धा ह्या भाजीचा एक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर नक्की जाऊन बघा. ही भाजी खूप सुंदर आणि टेस्टी झालेली आहे. ज्वारीची बाजरीची भाकरी चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर मैत्रिणींनो, ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि तुमच्या कमेंटने ना छान प्रोत्साहन मिळतं. थँक्स फॉर वॉचिंग.